नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण सुकन्या जी आहे ती आता जिवंत आहे आणि 6 महिन्याचा मालिकेने लीव घेतलेला आहे. तर या 6 महिन्याच्या लीवमध्ये सुकन्या आता बरी झालेली आहे. म्हणजेच कलाने हार्ट ट्रान्सप्लांटचा निर्णय घेऊन आता स्वतः आपण जिवंत राहू शकत नाही, तर आपल्याला ज्या व्यक्तीने इथेपर्यंत आणलं त्या व्यक्तीला खरं तर जगण्याचा अधिकार आहे. माझ्यावर कितीही डॉक्टरांनी उपचार केले तरीही मी जगू शकत नाही, या गोष्टीची जाणीव कलाला आहे. आणि म्हणूनच कलाने आता आपलं हार्ट जे आहे ते दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मग तिने तिचं हृदय दुसऱ्याला, म्हणजेच कोणाला, तर सुकन्याला दिलेलं आहे. लकीली सुकन्या आणि त्याचबरोबर कला यांच्या दोघींचे जे पॅरामीटर्स असतात ट्रान्सप्लांटसाठीचे ते मॅच झालेले असतात. आणि मग कलाचं हृदय सुकन्याला दिलेलं असतं. पण आता सुकन्याला हृदय दिलंय ही गोष्ट अद्वैतला माहितीच नसती. म्हणजे चांदेकरांना कोणालाच माहिती नाहीये की ते हृदय कोणाला देण्यात आलेलं आहे, कोणाच्या बाबतीत हे सगळं झालंय, कोणालाच माहिती नाहीये. आणि मग मात्र सगळेजण ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत, कला तर देवाघरी गेलेली आहे. हा धक्का पचवण्या एवढा नाहीये, अद्वैतसाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा अद्वैतच्या बाबतीत आता हे सगळं घडलेलं आहे, 6 महिन्यांचा लीप मालिकेने घेतलेला आहे. आणि त्यानंतर जेव्हा आता सुकन्या आणि अद्वैत समोर येतात तेव्हा सुकन्याचं हृदय हे धडधडू लागत आहे, अद्वैतसाठी तिचं हृदय धडधडत आहे. ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अद्वैतला तर माहितीच नाहीये की कलाने ज्या व्यक्तीला तिचं हृदय दिलेलं आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सुकन्या पाटील आहे. ही गोष्ट अद्वैतला माहीतच नाही. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र सुकन्याला एकदा जाऊन भेटायचं आहे. आपल्याला एवढं जीवनदान दिलेली व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीला आपण जाऊन भेटलं पाहिजे, एवढंच सुकन्याच्या डोक्यात आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार, अद्वैतला का समजलेलं नाही आहे की ते हृदय कोणाला दान केलं गेलेलं आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळे चांदेकर आणि त्याचबरोबर कला हे कलाच्या रूममध्ये आलेले असतात. कलाकडे पाहून सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. कळतच नसतं की हे सगळं काय घडतंय. कलाची जी अवस्था आहे ती पाहून सगळ्या चांदेकरांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सगळेजण खूप हादरलेले असतात आणि सगळ्यांसाठी हा खूप मोठा धक्का असतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या मात्र खूप भयानक अशा असतात, ज्या गोष्टीचा कुणी कधीच विचार केलेला नसतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे डॉक्टर त्यांना वारंवार हे सांगत आहेत की पेशंटची अवस्था क्रिटिकल आहे. आम्ही पेशंटच्या बाबतीत काहीच सांगू शकत नाही आहे, कारण पेशंटबद्दल आम्ही कोणतीच खात्री देऊ शकत नाही, असं डॉक्टर वारंवार सांगत आहेत. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की या सगळ्यातून कलाला वाचवायचं कसं. अद्वैत तर खूप हादरून गेलाय. अद्वैतला कळतच नाहीये की मी कसा मार्ग काढू आणि कसं माझ्या खरेला, माझ्या बायकोला वाचवू, हा प्रश्न अद्वैतच्या पुढे आहे. आणि इकडे रोहिणी आणि राहुलला जो आनंद झालाय म्हणून सांगू तो मात्र पाहण्यासारखाच आहे. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या आहेत. ते दोघंही खुश झालेले आहेत. त्या दोघांनाही खूप भारी वाटत आहे की आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. आपण जो प्लॅन केलेला होता तो प्लॅन एकदम सक्सेस झालाय, या गोष्टीचा आनंद त्या दोघांनाही खूप झालेला असतो. ते दोघंही म्हणत असतात की आता हे सगळं साम्राज्य आपलं आहे. ह्या आपल्या साम्राज्यावर फक्त आणि फक्त आपला अधिकार आहे, असं दोघंही बोलत असतात. फक्त सगळ्यांच्या समोर रडायचं नाटक करत असतात. खरं तर कलाला संपवण्यामध्ये या दोघांचाच हात असतो. ह्या मूर्ख रोहिणीने कसलाही मागचा पुढचा विचार न करता इकडे कलाच्या अंगावरती गाडी घातलेली असते. ते फक्त कशासाठी, तर ह्या प्रॉपर्टीसाठी. इथे कला आता मरणाच्या दारात आहे.
कलाला कळतच नाहीये की मी कशी बाहेर पडणार आहे या सगळ्यातून, कसं होणार आहे हे सगळं, हे कलाला कळतच नाही. आणि त्याचबरोबर कला मात्र त्या सगळ्या गोष्टींकडे पाहत असते, डोळे उघडून पाहत असते. डॉक्टरांचे जे शब्द असतात ते तिच्या कानात घुमत असतात. काहीही झालं तरीही डॉक्टरांचंही तेच म्हणणं असतं की आम्ही पेशंटवर कितीही उपचार करण्याचा प्रयत्न केला तरी पेशंट एवढ्या लवकर वाचू शकणार नाही. म्हणजेच पेशंटची अवस्था क्रिटिकल आहे. आणि त्यानंतर डॉक्टर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर आता सुकन्याच्या रूममध्ये जातात. आणि त्याचबरोबर सुकन्याच्या रूममध्ये गेल्यावर डॉक्टर आता सुकन्याला तिथे बोलत असतात. डॉक्टर म्हणत असतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे तुमच्या घरातलं कोणी आहे का इथे ज्यांच्याशी मी बोलू शकतो? सुकन्या म्हणते की तुम्ही माझ्याशीच बोला. आता सुकन्याने स्पष्टपणे सांगितलंय की माझ्याशी बोला. असं म्हटल्याबरोबर आता डॉक्टर सुकन्यासोबत बोलत आहेत. खरं तर वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. सुकन्या म्हणत असते की डॉक्टर मला माहिती आहे माझं हार्ट वीक आहे. डॉक्टर सांगतात की लवकरात लवकर ट्रान्सप्लांट करावं लागणार आहे. जर ट्रान्सप्लांट झालं नाही तर परिस्थिती मात्र खूप अवघड होईल असं डॉक्टर सांगत असतात. पण सुकन्याच्या डोक्यात विचार सुरू होतात की हे कसं शक्य आहे, माझी ट्रान्सप्लांट सर्जरी कशी होईल, कारण तेवढा पैसाही माझ्याकडे नाही. आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजेच ते हृदय, आता ते माझ्याबरोबर मॅच कसं होईल, हृदयदान करणारी व्यक्ती कोण असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार सुकन्या करत असते. इकडे अद्वैत अक्षरशः कोसळलेला असतो. त्याची बायको मरणाच्या दारात आहे. त्याला कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आबांसाठीही खूप मोठा धक्का असतो. आबांनी तर जपमाळ हातात घेतलेली असते आणि ते जप करत असतात. ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडावंच लागणार आहे. आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळालाच पाहिजे, तरच हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं असं त्यांच्या डोक्यात सुरू आहे. आणि तेव्हा मात्र आता इकडे संगीताची अवस्था तेवढीच वाईट झाली. संगीताला सुद्धा कळायचं बंद झालेलं आहे. संगीताही त्याच गोष्टींचा विचार करत आहे की माझ्या मुलीने आजपर्यंत कोणाचं वाईट केलं होतं म्हणून तिच्यावरती ही वेळ आलेली आहे. आता सगळेजण देवाचा नामस्मरण करत आहेत, देवाला मागणं मागत आहेत की काहीही झालं तरीही कला बरी झाली पाहिजे. परंतु एक गोष्ट घडलेली असते. अद्वैत जेव्हा मंदिरात गेलेला असतो तेव्हा तिथे गुरुजींनी त्याला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही ज्याचं जर कर्म पूर्ण झालं असेल तर त्याला थांबवण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपण त्याला थांबवू शकत नाही. कारण कुठलीच शक्ती, कुठलंच मॅजिक काहीच करू शकत नाही. कारण जे घडणार आहे ते घडत असतं आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढूनच आपल्याला पुढे जायचं असतं. जर तिचं कार्य पूर्ण झालं असेल तर ती व्यक्ती थांबणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले, काहीही झालं तरी. इकडे कलाने मात्र आता चिठ्ठी लिहायला घेतलेली असते आणि त्यामध्ये पहिली चिठ्ठी अशी असते की चांदेकर तू गाणं गाऊन दाखव. आता अद्वैतला तिनं गाणं गायला सांगितलेलं असतं आणि अद्वैत तिच्यासाठी गाणं गात असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की कलाने पुढच्या चिठ्ठ्या लिहिलेल्या असतात. त्याच्यामध्ये कलाला जे जाणवत असतं, जे वाटत असतं ते सगळं कलाने त्याच्यामध्ये मांडलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा आता कला डॉक्टरांना विचारते की डॉक्टर मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात बोला. तेव्हा कला डॉक्टरांना म्हणते की मला हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं? डॉक्टर म्हणतात की सुकन्या पाटील म्हणून एक मुलगी आहे, तिने आणलेलं आहे. तेव्हा कला म्हणते काय? तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की हो, पण तुम्हाला सांगायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला स्वतःला हृदयविकाराचा खूप मोठा झटका बसलेला होता. म्हणजेच ती स्वतः हृदयविकाराच्या आजाराने पीडित आहे आणि तरीही
तिने तुमचा जीव वाचवलेला आहे, असं डॉक्टर कलाला सांगत असतात. आता कला मात्र म्हणत असते की मला तिला भेटायचं आहे. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, मी तुमची आणि त्यांची भेट घडवून देतो, असं डॉक्टरांनी कलाला सांगितलेलं असतं. आणि मग डॉक्टर सुकन्याकडे जातात आणि सुकन्याला कलाच्या रूममध्ये घेऊन येतात. कलाला भेटायचं असतं. कलाने सांगितलेलं असतं की माझी शेवटची इच्छा आहे. आणि मग डॉक्टरांनी सुकन्याला आणलेलं असतं. सुकन्यासुद्धा वारंवार विचारत असते की ती मुलगी बरी आहे ना. आता जेव्हा कलाला घेऊन कलाच्या रूममध्ये डॉक्टर तिला घेऊन आलेले असतात, तेव्हा सुकन्याला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होत असतात. आणि ते डॉक्टर सांगत असतात की काळजी घ्या, नर्सलाही सांगत असतात. आणि त्याचबरोबर सुकन्या जेव्हा कलाला भेटायला येते तेव्हा कला सुकन्याचे खूप आभार मानते. कला म्हणते की खरंच आज मी जिवंत आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळं. पण मलाही माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे. मला माहीत नाही आहे की माझं काय होणार आहे, मी कशी जगणार आहे, काय होणार आहे, कोणत्याच गोष्टी मला माहीत नाही आहेत. पण मला काहीतरी तुमच्याशी शेअर करायचं आहे. तेव्हा डॉक्टर तिथं असतात. कला त्यांना म्हणत असते की डॉक्टर मला एक गोष्ट सांगा. आणि कला बोलत असते, अक्षरशः घडाघडा बोलत असते. डॉक्टरांनाही प्रश्न पडलेला असतो. कला म्हणत असते की ह्या ज्या चिठ्ठ्या मी लिहिलेल्या आहेत त्या माझ्या नवऱ्याला चांदेकरला द्या. आणि कला पुढे सांगत असते ते म्हणजे की यांच्या हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरीची तयारी करा. यांच्यासाठी जे काय लागणार आहे ते सगळं करायची तयारी आहे. यांची सर्जरी झाली पाहिजे, असं कला डॉक्टरांना सांगत आहे. आता डॉक्टर मात्र कलाला म्हणत असतात पण अहो त्यांच्यासाठी हार्ट मिळणं खूप अवघड आहे. तेव्हा कला म्हणत असते की बरोबर आहे डॉक्टर, मलाही ते माहिती आहे. मग डॉक्टर कलाला म्हणतात मग तुमच्या डोक्यात काय आहे, असं डॉक्टर तिला विचारत आहे. तेव्हा मात्र कला म्हणत आहे की कदाचित माझं हृदय त्यांच्याशी मॅच होईल, तुम्ही एकदा ट्राय करा. असं जेव्हा कलाने डॉक्टरांना सांगितलं जातं तेव्हा डॉक्टरांनाही धक्का बसतो. डॉक्टर म्हणतात की काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा कला सांगते की हो, मी खरं तेच बोलत आहे. माझं हृदय आहे ना ते नक्की यांच्याशी मॅच होईल. कारण आता मी मरणार आहे हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे की माझ्याकडे किती वेळ राहिलेला आहे. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की हार्ट ट्रान्सप्लांटची तयारी करा आणि माझं हृदय यांना द्या. आता मात्र इकडे कलाने अद्वैतला बोलवलेलं आहे. आबा सगळेजण घरातले तिथं आहेत. आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. कला ज्या पद्धतीने बोलत आहे, वागत आहे ते पाहून धक्का बसलेला आहे. अद्वैत म्हणत असतो की नाही खरे, काहीही झालं तरीही हे शक्य नाही. काहीही झालं तरीही हे शक्यच होणार नाही. कारण खरे तुला काही होणार नाही, असं अद्वैत सांगत असतो. परंतु कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला हट्टाला पेटलेली असते. कला म्हणत असते की नाही चांदेकर, तुला नाही माहिती काय होणार आहे ते. मला माहिती आहे, मला स्पष्ट दिसते पुढे काय लिहिलेलं आहे, पुढे काय वाढून ठेवलेलं आहे, असं कला इकडे अद्वैतला सांगत आहे. तर आता अद्वैतला माहीत नाही आहे की ते हृदय कोणाला दिलेलं आहे, नक्की काय झालेलं आहे, या कोणत्याच गोष्टींबद्दल काहीच माहीत नाही आहे. आणि आता मात्र एक गोष्ट घडते ती म्हणजे कलाचं हृदय हे सुकन्याला दिलेलं आहे. ही गोष्ट डॉक्टरांना माहिती आहे. पण अद्वैतने कोणत्याच गोष्टींचा विचार केलेला नसतो की कोणाला हृदय दिले, काय झालेलं आहे. आणि आता मात्र अद्वैत हा विचार करत आहे. त्याची अवस्था त्या सगळ्यातून बाहेर पडायला त्याला वेळ गेलेला आहे. आता मालिकेने 6 महिन्यांचा लीफ घेतलेला आहे आणि मालिका 6 महिने पुढे गेलेली आहे. तर इकडे आता अद्वैत एका मंदिरात आलेला असतो आबांना घेऊन. आबा म्हणत असतात की अद्वैत चल आतमध्ये. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही आहे, खरे गेल्यापासून मी मंदिराची पायरी चढणार नाही असं ठरवलं आहे. आणि नेमकी सुकन्या आता पायऱ्या उतरून खाली येत असते. अद्वैत आणि सुकन्या दोघंही एकमेकांच्या समोरासमोर असतात. सुकन्या येऊन अद्वैतला धडकते आणि तिच्या हृदयात वेगळं काहीतरी जाणवू लागतं. म्हणजेच अद्वैतला पाहताच सुकन्याचं हृदय हे धडधडू लागलेलं आहे. नक्की काय होते हे सुकन्यालाही कळत नसतं, पण सुकन्याचं हृदय मात्र धडधडायला सुरुवात झालेली असते.
आता मात्र अद्वैतलाही प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, पण तो दुर्लक्ष करतो आणि तिथून निघून जातो. म्हणजेच कलाचं हृदय सुकन्याला दिलेलं आहे ही गोष्ट जेव्हा अद्वैतला समजेल तेव्हा पुढे काय होणार आहे ते मात्र खूपच पाहण्यासारखं असणार आहे. त्यासाठी मालिकेने नवीन वळण घेतलेलं आहे. प्रेक्षकांना कला या मालिकेतून जाणार आहे ही गोष्ट सहन होत नाही. हे जरी खरं असलं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मालिकेला जे वळण आलेलं आहे ते खूपच रंजक असं आहे. सुकन्याची ॲक्टिंगसुद्धा खूप छान आहे, खूप छान काम करत आहे. त्यामुळं नक्की ही सिरियल इथून पुढे पहा. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.